सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कर जिल्हा कामारेड्डी. चंदनाचे हात पाय हे चंदन परेसा नाही न कवने अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गो तुका मने तैज सजन पासो पाहता बघू मिळेची दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गो. जन्माद्यस्य हेतोन्मयादितरतश्चार्थेषु विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. परमपुरुषशौर्यं पाण्डुरङ्गं मुरारे कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. यैवो 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 भावनिया
कृपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी अनंत कृपा विभूषी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनंदित पितांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायल्या गेलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय साधूचं जीवन संतांचं जीवन नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडतायत. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या या पवित्र प्रांगणामध्ये राम दरबारामध्ये मौजे कत्तलवाडी जक्कल कामारेड्डी जुक्कल अत्यंत सुंदर गोड या गावामध्ये परम प्रसन्न या वातावरणामध्ये माझ्या वाणीला पवित्र करण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी इथे विराजमान आहे. खरोखर इथे आल्यानंतर इथली ही प्रसन्नता इथली ही मंगलता दिव्यता आणि रम्यता निश्चितच माणसाच्या मनाला आल्हादित केल्याशिवाय राहू शकत नाही. भले ते 500 किलोमीटर वरून प्रवास करून आलेले जरी असले रस्त्याने येत असताना 50-60 किलोमीटर वाकडे वळण करून आलेले जरी असले पण तरीही त्यांना ती या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणाची प्रसन्नता हो आपल्याकडे आकर्षित त्या लोकांना केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला भगवान परमात्म्याच्या परम कृपेने चालू असलेला हा दिव्य ज्ञान यज्ञ तथा रुक्मिणी स्वयंवर कथा अत्यंत सुंदर विलोभनीय असा हा सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही द्वितीय दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांच्या वतीने माझे परमस्नेही माझ्यावरती नितांत प्रेम आहे ज्यांचं माझ्या जीवाचे जिवलग असलेले आमचे आदरणीय धोंडोपंतजी महाराज रेड्डी महाराजांच्या करवी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सोडून आउट ऑफ स्टेट मध्ये कीर्तन करण्यासाठी सगळ्यात पहिलं मला वाटतं त्यांनी आता आम्हाला संधी प्राप्त करून दिली आहे. त्यांनी ओळखलं म्हटले महाराज आता तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत आता महाराष्ट्राच्या बाहेरही तुमची गरज आहे. या उदात्त हेतूने वंदनीय महाराजांनी सेवेसाठी आग्रह धरला आणि त्याच हेतूने आज या ठिकाणी मी उपस्थित आहोत. गोड अशी चाल या ठिकाणी संपन्न झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये सज्जन हो, उभ्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या गायनाचा बोलबाला आहे सध्याच्या स्थितीला, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फक्त एकच आवाज गुंजतोय सज्जन हो, गायनाचे बादशहा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नव्हे सबंध भारत देशातील एक अद्वितीय युनिक इन्व्हेन्शन, अद्वितीय असे असणारे परमादरणीय माझे परमस्नेही, ज्यांचं गोड गाणं आपण 8 दिवस ऐकणार आहोत, असे आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार रामानंदजी महाराज ढाले गुरुजी, आणि तितक्याच ताकदीचं तितक्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व, को बड छोट कहत अपराधू, कोण लहान आणि कोण मोठं असं जर करायला गेलो तर अपराध होईल, एवढं ताकदीचं व्यक्तिमत्व माझे परम आदरणीय परमस्नेही, आवाजाचे जादूगार हरिभक्त परायण संगीत अलंकार रवीजी महाराज पवार, दोन्ही महाराज द्वयांना मनस्वी वंदन करतो आणि तितक्याच ताकदीचं पखवाज वादन. मला नाही वाटत सज्जन हो, महाराष्ट्राचा काना कोपरा जरी तुम्ही शोधून पाहिला ना, महाराष्ट्राचा काना कोपरा छानवून जरी पाहिला तरी या 2 पखवाज वादकाशिवाय तिसरा तुम्हाला मिळेल असं नाही वाटत मला. कोणी घेतले जैसे छानून हिरे काढून आणलेत, खाणीतून हिरे काढून आणलेत आदरणीय महाराजांनी, परम आदरणीय आमचे भारताचे आपले कोहिनूर म्हणून आपण ज्यांना आदरणीय, ज्यांचा पखवाज नुसता ऐकतच राहावं असं वाटतं सज्जन हो, जेव्हा ते पखवाज वाजवतात तेव्हा बेधुंद होऊन जातात. आदरणीय हरिभक्त परायण भरतजी महाराज पठाडे, आणि तितक्याच ताकदीचं पखवाज वादन ज्यांचं सज्जन हो, माझे परमस्नेही परम आदरणीय मृदंग अलंकार आळंदी क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी ज्यांनी तयार केलेत असे आदरणीय व्यंकटेशजी महाराज फड गुरुजी. खरोखर काय बोलावं आता या सगळ्यांविषयी. तुम्ही सर्व महाराज मंडळी आपल्या या परिसरातील माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहात. आता मीच पहिली वेळ आलेलो असल्यामुळे आपल्या नावाचा उल्लेख केला जाणार नाही माझ्याकडून, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्व माझ्यासाठी पूजनीय वंदनीयच नाही तर माझ्यासाठी आपण सर्व परम आदरणीय आहात, ज्यांची गोड सेवा काल या ठिकाणी संपन्न झाली. परम आदरणीय हरिभक्त परायण श्री लक्ष्मणजी महाराज भेंडेगावकर, कीर्तनाची सेवा आपली या ठिकाणी संपन्न करून देखील असते माझ्यासाठी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती त्रिवार वंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आदरणीय पांडुरंगजी महाराज, त्यांच्या शेजारी रुक्मिणी स्वयंवर ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे तिथे संपन्न होत आहे आदरणीय माधव बाबा मनोहरजी महाराज, महाराजांच्या चरणावरही वंदन करतो. आणि विशेषतः आपण ऐकायला आलेले सर्व रसज्ञ श्रोते सज्जन, भक्तिमती माता, सर्वांच्या चरणावर वंदन करतो. गोड अशी साऊंड सिस्टम आमची, हिवाळे साऊंड सिस्टम, नाद थोडा सिस्टम आहे सज्जन हो. महाराष्ट्रात जोड नाही ते सिस्टमला, महाराष्ट्रात तिकडे जोड नाही म्हणून इकडे आली. अत्यंत सुंदर साऊंड सिस्टम आमचे युट्यूब वाला दादा, हे सगळे आपण सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो. वेळ झालेला आहे, माफी असावी, पण तुमची इच्छा असेल तर हो, जसं आपलं रेग्युलर कीर्तन असतं तसं करू. सुरुवातीलाच विचारतो का त्याच्यापेक्षा जरा लवकर उठू? चालते चालते. चुकीचं उत्तर दिलं तुम्ही. चालते म्हणून जमत नाही, चालल्यावर बघायला पाहिजे होतं, मग म्हणायला पाहिजे होतं चालते. हे चालते, हे आपल्याकडे चालते. ते नाही काही उदाहरण परंपरागत सांगितलं जातं. शेतामध्ये आऊत हाणत होता एक जण, रस्त्याने वाटसरू निघालाय. तो विचारतोय, हो इथून आमका गाव किती किलोमीटर आहे? त्याने सांगितलं 15-20 किलोमीटर आहे. तुम्हाला किती वेळ लागेल जायला तिथे? तो काहीच बोलला नाही. पुन्हा दुसऱ्या वेळेला विचारलं, त्या गावाला 15 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? तो काहीच बोलला नाही, आऊत हाणणारा. तिसऱ्या वेळेला विचारलं, तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल? तो काहीच बोलला नाही. त्याला वाटलं जाऊ दे, हे डोक्यावर पडलेलं दिसतंय. तो आपला त्याने धरली वाटत निघाला रस्त्याने. पुढे गेल्यानंतर त्याने पाठीमागून आवाज दिला, ओ दादा थांबा. त्याने मागे वळून पाहिलं,
मग तो म्हणला ओ दादा 1 तासामध्ये तुम्ही तिथं पोहोचणार आहे. मला मग आधीच सांगायला काय झालं. त्याने सांगितलं मी तुमची चालच पाहिली नव्हती कशी. तुमची चालच मी पाहिली नव्हती. आता तुमची चाल तिथपर्यंत मी पाहिली न ओळखलं. 1 तासात तुम्ही तिथं पोहोचणार आहे. माझी चाल न पाहता तुम्ही म्हणता चालतंय चालतंय. पहिलीच वेळ इकडे आलो कसं काय तुम्ही चाल बघता. यांची चाल ऐकली तुम्ही माझी कुठं ऐकली. अभंग श्री तुकोबा यांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग सज्जन. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय साधूचं जीवन, संतांचं जीवन, नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडतायत. सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडत असताना माझे तुकोबाराय अनेक प्रकारच्या उपमा त्या संत जीवनाला देतात. अनेक प्रकारच्या उपमा देऊन माझ्या तुकोबारायांनी त्या संतांच्या, साधूच्या, सज्जनाच्या जीवनाला अलंकृत करण्याचं काम केलंय सज्जन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, त्या संतांचं जीवन कसं आहे ऐका जरा लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं जीवन सज्जन हो चंदनाप्रमाणे. हात ज्यांचे चंदनासारखे, पाय ज्यांचे चंदनासारखे, सर्व अंग ज्यांचं चंदनाप्रमाणे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संत जग. चंदनाची उपमा का दिली याचं कारण आहे सज्जन हो. जरा माझ्याकडे लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं का. अगदी अंतकरणाची कानं करून कीर्तन आपण सगळ्यांनी ऐका. जरी उशीर झाला असेल ना तरी तुम्ही म्हणाल 12 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्या महाराज, टेन्शन नाही. याची गॅरंटी आमची. माल आमचा आहे, ओरिजिनल आहे, वैष्णवांचा माल खरा. लक्ष फक्त देऊन ऐका. मालाची क्वालिटी चेक करून घ्या. पटला तर घ्या, नाही पटला तर सोडून द्या. विठाला तुकोबारायांना जगात सगळ्या एवढ्या वस्तू सोडून दिल्या आणि फक्त चंदनच का घेतलं. तर याचा अर्थ असा आहे सज्जन हो, या जगाच्या बाजारामध्ये फक्त 2 अशा वस्तू आहेत, 2च वस्तू आहेत व्यंकट महाराज ज्या तोळ्यावर विकल्या जातात. तोळ्यावर एक आहे सोनं आणि दुसरा आहे चंदन. काही माणसं म्हणतील महाराज चंदन आणि तोळ्यावर, ही पहिली वेळेस ऐकतो आम्ही चंदन तोळ्यावर विकलं जातं म्हणून. सोनं बहुश्रुत आहे, सोनं हे तोळ्यावरच विकलं जातं. पण चंदनाला तोळ्यावर विकणं हे कधीपासून झालंय. काही काही माणसं म्हणतात महाराज आमच्याकडे चंदनाचे भरपूर मोठमोठे लाकडं आहेत. आपल्याकडे जे चंदनाचे लाकडं असतात ना सज्जन होते, चंदन नाही. चंदनासारखा तत्सम त्याचा सुगंध येतो म्हणून त्याला चंदन म्हणावं लागतं एवढंच. ओरिजिनल ते चंदन नाही. ओरिजिनल चंदन मिळतं कुठं आहे, कुठं आपल्या भागात, आपल्या परिसरात, आपल्या महाराष्ट्रात ते कुठंच नाही. भारतात मात्र ते आहे. भारत देशामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये अनेक प्रकारची पर्वत आहेत. त्या पर्वताच्या रांगेमध्ये एक असा पर्वत आहे सज्जन हो ज्याचं नाव आहे मलयागिरी. शास्त्रकार वर्णन करतात अनेक अनेक पर्वतामध्ये, त्या हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये अनेक गिरी दडलेले आहेत. त्यामध्ये एक मलयागिरी आहे. त्या मलयागिरी पर्वतावर एवढं विपुल प्रमाणामध्ये ते ओरिजिनल चंदन आहे जे तोळ्यावर विकतं सज्जन हो, ज्याला 52 कशी चंदन म्हणतात. एवढं विपुल प्रमाणात आहे, एवढं विपुल प्रमाणात आहे. माझे शास्त्रकार वर्णन करतात त्या ठिकाणी राहणाऱ्या माय मावल्या चुलीमध्ये इंधन सरपण म्हणून ओरिजिनल तोळ्यावर विकणाऱ्या चंदनाच्या लाकडाचा वापर करतात. तिथं ते जास्त पिकतं म्हणून त्यांना त्याचं मोल नाही. अति परिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती. कशाप्रमाणे मलया भिल्ल पुरंदरैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते. म्हणून सज्जना होते जे चंदन आहे ओरिजिनल 52 कशी चंदन. माझ्या संतांनी त्या चंदनाची उपमा साधूच्या जीवनाला दिली आहे. कारण चंदन एक असा पदार्थ आहे सज्जना हो या जगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे. असे अनेक पदार्थ या जगामध्ये सज्जन हो ज्यांनी आपल्या आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट आगळं आणि वेगळ्या पद्धतीचं वजन त्यांच्या जीवनामध्ये आहे. विशिष्ट अशा प्रकारचं महत्व या जगाच्या बाजारामध्ये त्या वस्तूंना आहे. जगाचा जर आपण विचार केला तर या जगात सज्जन हो हिऱ्याला किंमत आहे. भैया थोडस हमिंग मारते ते बंग बंग करते ना ते थोडस कमी करा. मॉनिटर फ्री करा थोडस. मॉनिटर हा साऊंड मोकळा करा. हा
विठ्ठला 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 या जगामध्ये सज्जन हो हिऱ्याला किंमत आहे. या जगाचा विचार जर आपण केला तर लोण्याला किंमत आहे. या जगात सोन्याला किंमत आहे. झाडाचा विचार केला तर चंदनाला किंमत आहे. माणसाचा विचार केला तर सज्जनाला किंमत आहे. विठ्ठला या सगळ्या वस्तूंनी आपली आपली किंमत स्वतःच वाढवली की काय? हिरा हिऱ्याची किंमत वाढवत नसतो सज्जन हो. चंदन चंदनाची किंमत वाढवत नसतं. लोणी लोण्याची किंमत वाढवत नसतं. सज्जन माणूस स्वतःची किंमत जगाला सांगत नसतो. मग वाढवली कुणी? महत्व कुणी वाढवलं या जगामध्ये? या सगळ्या लोकांचं हिऱ्याचं महत्व या जगामध्ये जर कुणी वाढवलं असेल सज्जन हो, आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर एक एक हिरा अरबो खरबो रुपयाला विकला जातो. हिऱ्याची किंमत या जगामध्ये हिऱ्याने नाही वाढवली सज्जन हो. हिऱ्याची किंमत या जगात वाढवण्याचं काम गारांनी केलं. गारा म्हणजे गारगोटी सिरगुळे. त्या गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली. ताकानं लोण्याची किंमत वाढवली. ताकानं लोण्याची किंमत वाढवली. कडुलिंबाच्या झाडानं चंदनाच्या झाडाची किंमत वाढवली. आणि सज्जन हो दुर्जन लोकांनी सज्जनांची किंमत वाढवली. विठ्ठला आज सज्जनाचं महत्व सज्जन हो या जगामध्ये बहुश्रुत आहे. आज लोक साधू दिसला संत दिसले की त्या संताच्या पायावरती डोकं मस्तक आपलं झुकवल्याशिवाय राहत नाही. नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत सज्जन हो. काय कारण आहे याचं? आज संताच्या जीवनाला जीवन हे अत्यंत वंदनीय झालेलं आहे, पूजनीय झालेलं आहे. कशामुळे? कुणामुळे? तर याचं उत्तर आहे संतांच्या जीवनाला सज्जनाच्या जीवनाला महत्व प्राप्त झालं ते फक्त आणि फक्त दुर्जनांमुळे. मी स्वतःच मत नाही सांगत. स्वतः संत त्याचं वर्णन करतात की आम्हा संतांचं महत्व या जगामध्ये जर वाढवलं असेल तर ते फक्त आणि फक्त त्या दुर्जनांनी वाढवलंय. त्यांचे आमच्यावर अनगणित उपकार आहेत. महाराज म्हणतात त्या दुर्जनांचे आमच्यावर उपकार आहेत. उपकार महाराज काय उपकार केले त्या दुर्जनांनी तुमच्यावर? असे उपकार केले तरी काय? महाराज म्हणतात अहो काय उपकार केले म्हणून सांगावं. एवढे उपकार ते दुर्जन आमच्यावर करतात. आमचे पाप रूपी कपडे आमची दुर्जन निंदा करतात आणि आम्हा सज्जनांचे पाप रूपी कपडे फ्री ऑफ चार्ज मध्ये धुवून देतात. मोल न घेता साबणे मागत नाहीत आणि पैसे बी मागत नाही. एखाद्या शिष्याला सांगितलं दादा जरा कपडे धुवून आणतो, म्हणतो महाराज साबण पाहिजे. एखाद्या धोब्याला जर सांगितलं, एखाद्या इस्त्री करणाऱ्याला सांगितलं दादा जरा इस्त्री करून आणा, तो म्हणतो पैसे लागतील. तुकोबारा म्हणतात पण हे दुर्जन मात्र पैसेही घेत नाहीत आणि साबणही मागत नाहीत. फ्री ऑफ चार्ज मध्ये आमचे कपडे धुवून देतात. पाप रूपी कपडे आपल्या तोंडामध्ये साबणेची ओढी ठेवतात आणि सज्जनाची दुर्जन निंदा करतात. सज्जन हा पवित्र होतो आणि त्याचं सगळं पाप आपल्या डोक्यावर घेतात. विठ्ठला म्हणून सज्जन हो माझे संत माझे साधू दुर्जनाचे उपकार विसरायला तयार नाहीत. शंकर महाराज माझ्या संतांनी म्हणावं आमच्या जीवनावर त्या दुर्जनाचे अनगणित उपकार आहेत आणि कोणाच्याही जीवनामध्ये जर दुर्जन भेटला तर त्या दुर्जनाचा तिरस्कार करू नका. उलट माझे संत म्हणतात त्याचा आदर करा, त्याचा सन्मान करा, प्रेमानं त्याला घरी न्या, आनंदानं जेव घाला, प्रेमानंच त्याला वाटू लावा.
दुर्जनाचा प्रीती आदर करा साचा. प्रेमाची आदराची वागणूक त्या दुर्जनाला द्या. माझे संत म्हणतात त्याचा कधी तिरस्कार करू नका. ऐका मायबाप, माझ्या संतांनी त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार केला नाही. माझा भगवंत कधी त्या दुर्जनाचा तिरस्कार करत नाही. आणि माझे शास्त्र सुद्धा दुर्जनाचा तिरस्कार करत नाहीत. उलट शास्त्रकारांनी वंदना करत असताना पहिलं वंदन कुणाला? दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. शास्त्रकारांनी वंदन करत असताना दुर्जनाला पहिलं वंदन केलं. शास्त्रकार सज्जन आहोत, त्या दुर्जनाला विसरत नाहीत. ऐका जरा, लक्ष द्या. माझा भगवंत त्या दुर्जनाला विसरत नाही. माझे संत त्या दुर्जनाला विसरायला तयार नाहीत. भगवंतानं म्हणावं सज्जन हो की त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत म्हणून. परमात्मा सुद्धा विसरायला तयार नाही दुर्जनाचे उपकार. आपण का विसरावेत? आपणही विसरू नये सज्जन हो. एखाद्यामुळे जर आपण मोठे झालेलो असलो, मग मोठं झालं म्हणून आपण त्याचे उपकार विसरायचे नसतात. त्या दुर्जनाचे उपकार आहेत आपल्यावर. जर त्या दुर्जनाने आपल्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला नसता तर आपण मोठं नाही होऊ शकत. माझ्या भगवंतानं सुद्धा त्या दुर्जनाचे उपकार विसरू नये सज्जन हो. गोड एक प्रसंग आहे, जरा लक्ष देऊन ऐका. आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये राम दरबार आहे. अत्यंत सुंदर झाकी रामाची मी पाहिली. वा, मनाला प्रसन्नता प्राप्त झाली. भगवान रामजी चित्रकूट पर्वतावरती बसलेले सज्जन हो. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये पांढऱ्या शुभ्र स्फटिक शिलेवरती रामजी बसलेले. सकाळची वेळ आहे, नुकताच सूर्योदय झालेला आहे. सूर्याची लाल लाल किरण त्या चित्रकूटावर पडलेली आहेत. राम आणि लक्ष्मण दोघंही भाऊ बसलेले आहेत. सकाळची वेळ आहे आणि त्या सकाळच्या प्रसन्न कोवळ्या उन्हामध्ये रामजी बसलेले असताना एक भिल्ल, एक वनवासी जंगलामधून धावत. जसा तो भिल्ल वनवासी धावत आला सज्जन हो, आल्याबरोबर धावतच आला आणि आल्याबरोबर भगवान रामजीला तो निरोप देऊ लागला. एक आयस कहा बहोरी, सेन संग चतुरंगी तोरी. धावत आला, जसा आला तसा सांगू लागला, प्रभू आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं. प्रभू अवधवासी लोग आपको मिलने के लिए आ रहे हैं. माझ्या रामानं ऐकलं सज्जन होऊन एवढा आनंद झाला रामजीला. कारण अयोध्यावासी लोक मला भेटायला येतात. रामाचं अयोध्यावासी लोकांवर खूप प्रेम होतं. जब जब राम अवध सुधिकर अयोध्यावासी लोकांची आठवण यायची. अयोध्यावासी लोकांची आठवण झाली की माझ्या परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. एवढं प्रेम रामाचं, माझ्या राघवाचं अयोध्यावासी लोकांवर होतं सज्जन हो. तो भिल्ल वनवासी निघून जातो न जातो तेवढ्यात पुन्हा एक दुसरा आला. सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं, आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने के लिए आ रहे हैं. प्रभु ओ मेरा भरत मुझे मिलने के लिए आ रहा है. रामजीला एवढा आनंद झाला सज्जन, किती आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. एवढा आनंद झाला माझ्या रामाला सज्जन. त्या पांढऱ्या शुभ्र दगडावरून, त्या शिळेवरून रामानं खाली उडी मारली. त्या दिशेने लोक येतात, त्या दिशेने रामजी धावू लागले. सगळ्या लोकांच्या नजरा रामावरती खिळले. प्रत्येक जण मनात आता विचार करू लागला, तर रामजी आपल्याकडे धावत येत आहेत. आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारती. पण जसं रामजी आल्याबरोबर मायबाप माझे रामजी कौशल्या मातेकडे नाही वळाले. ज्या कैकेयीने 14 वर्ष वनवास दिला त्या कैकेयीकडे वळले. कैकेयीच्या पायावरती आपलं डोकं टेकवण्यासाठी रामजी खाली वाकले. कैकेयीचं दर्शन घेण्यासाठी परमात्मा खाली वाकलेले. तिचं दर्शन घेतात, खाली झुकलेले, आपलं मस्तक तिच्या पायाजवळ नेलं आणि त्याच वेळेला बाजूने आवाज आला, नाही भैया
माझ्या राघवानं पाठीमागे वळून रामजी मागे वळून पाहतात. आवाज होता भरताचा. रामजी म्हणतात, अरे भरत, तू कहता ही ये पापिनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है, कलंकिनी है. नहीं भरत, ये तो मेरी माँ है, माँ. अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं है, ये राम की जननी है. अरे भरत, ये केवल राम की जननी नहीं है, समस्त रामायण को जन्म देने वाली पूरे रामायण की ये जननी है. अरे भरत, जर ही कैकई नसती, जर नसती झाली नाही कैकई, तर ना आज राम असता ना रामायण असतं. आज गावागावामध्ये, गावाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये राम कथा आणि त्या रामाची पवित्र गाथा गायल्या जाते. काय करते रामकथा? हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज धर्म पर चलना माझ्या राघवानं म्हणावं, अरे भरत, जर ही काही नसती तर हे पवित्र रामायण, ही रामायणाची कथा आणि ही रामायणाची गाथा या जगामध्ये गुंजायमान झाली नसती रे. अरे ही कैकई म्हणून या जगाला रामायण कळालं. जर ही कैकई ही सामान्य नाही, अरे ही जननी आहे, जननी. अशी जननी या जगात दुर्लभ आहे. रामानं भरताला म्हणावं, सुन जननी सोई सुत बड़ भागी. जर ही काही नसती तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या होता. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुतो सख्यम चापि तदगम नृपते चापि सौमित्रो भक्ते सीता सत्वम निजभुज बलम वैरिना वैरी भाव एको सर्वम तव चरणयोः मातुरेव प्रसादः. रामायण भक्ताला म्हणावा, रे भरत, माझ्या बापाचा राजा दशरथाचा माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळालं या कैकेयीमुळे. जानकी माता किती पवित्र या जगाला कळालं कैकेयीमुळे. हनुमंतरायाच्या बाहुबलामध्ये किती ताकद या जगाला कळालं या कैकेयीमुळे.
शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं कैकईमुळे. अरे माझ्या बाहुबलामध्ये किती ताकद आहे हे मला कळालं कैकईमुळे. जरी कैकई नसती तर ना राम असता ना रामायण नसती. जगाच्या नजरेत बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकई. किती बदनाम झालेलं पात्र आहे जगाच्या नजरेमध्ये कैकई. सज्जन हो, या जगामध्ये महाराष्ट्रातच नाही तेलंगणात प्रत्येक गावागावात शोधून जरी तुम्ही पाहिलं तर एकही नाव तुम्हाला गावात सापडणार नाही कैकई. आहे कत्तलवाडीत आहे म्हणलं आहे सापडणारच नाही. नाव सुद्धा कोणी ठेवत नाही. एवढं बदनाम झालेलं पात्र कैकई या सज्जन हो जगाच्या नजरेमध्ये दुर्जन म्हणून घोषित झाली. पण ऐका माय बाप, माझा परमात्मा म्हणतो त्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत. विठाला माझा भगवंत त्या दुर्जनाला विसरत नाही. माझे संत सुद्धा दुर्जनाचे उपकार विसरत नाहीत सज्जन हो. जर त्या काळात सुद्धा दुर्जन लोक नसते, त्या दुर्जन लोकांनी साधू संतांना त्रास दिला नसता तर आज या जगामध्ये सज्जन हो, आज या जगाला नसतं कळालं सज्जन हो. या जगाला नसतं कळालं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अलौकिक आविष्कार या जगाला कळाला नसता. नसतं कळालं माझ्या तुकोबारा या भंगाच्या वया दगडासहित इंद्रायणीच्या पाण्यावरती तारू शकतात म्हणून. दगडासहित वया एवढे सोपी नाही ही ते हाई. पहिलं षड्ज, पुन्हा पंचम खर्ज, खर्ज पंचम षड्ज. वा नाद गोळा माणसे महाराजे जीव ओवाळून टाकावाय दोघं सामान्य म्हणजे. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. माझ्या संतांचा अलौकिक आविष्कार या जगाला कळाला त्याचं कारण दुर्जन माणसं सज्जन होतं. त्या काळात त्या दुर्जनाने त्रास नसता दिला तर संतांचा अलौकिक आविष्कार जगाला कळालाच नसता. अहो सांगू द्या सज्जन हो, या जगामध्ये जर माझ्या ज्ञानोबाला सुद्धा नसता त्रास झाला नसता, त्रास लोकांनी दिला सज्जन हो, तर ज्ञानोबाऱ्यांचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता. फड महाराज नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबारा निर्जीव भिंत चालू शकतात म्हणून. नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबाराचा हात रेड्याच्या डोक्यावर पडल्यानंतर रेडा सुद्धा वेदाच्या श्रुती बोलू शकतो म्हणून. मुखी वेद बोलविला Oh,
रेड्यामुखी वेद बोलविला गर्भवती जाचारिला शांती रूप प्रगटला नाम माझा शांती रूप प्रगटला नाम माझा त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबारांना त्या लोकांनी त्रास नसता दिला नसता छेडलं तर माय बाप माझ्या ज्ञानोबारायांचा अलौकिक आविष्कार नसता कळाला जगाला नसतं कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजले जाऊ शकतात म्हणून सज्जन हो अरे ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा होते ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा झाली आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा ज्ञानोबारांनी बोलून दाखवली मुक्ताईने म्हणाला दादा कशाला चिंता करतोय दादा अरे आई नसली तर काय झालं ताई आहे ना तुझी ताई आज तुला मांडे करून खाऊ घालीन दादा जा आळंदी गावामध्ये भिक्षा मागून जातायत माझे ज्ञानोबाराय काखेमध्ये झोळी अडकवली सज्जन हो आळंदी गावात ज्ञानोबाराय गेले 4 घर भिक्षा मागितली पसाभर पीठ ज्ञानोबाराने घेतलं आपल्या झोळीमध्ये ते पीठ टाकलंय आणि ज्ञानोबाराय सज्जन हो निघाले बेटाच्या दिशेने बेटाच्या दिशेने ज्ञानोबाराय निघाले आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तर ऐन वेशीमध्ये घोड्यावर बसून एक घोडस्वारी येतो सज्जन नाव त्याचं विसोबा विसोबाला ज्ञानोबारायांना आळंदी गावातून बाहेर येताना पाहिलं ज्ञानोबाराच्या काखेमध्ये अडकवलेली झोळी त्या विसोबाला पाहिली सज्जन हो आणि घोड्यावर बसून विसोबानं ज्ञानोबारांना आवाज दिला माई केलेली असताना मचाव करायला असताना काय असतं तुमचं काम काका आई गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही आज मांडे खायला मिळतील म्हणून काका आळंदी गावात आलो 4 घर भिक्षा मागितले आणि पसाभर पीठ घेऊन चाललोय काका अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्यासारख्या सगळ्या कारखान्यांना अरे ती आमच्यासारख्या विद्वान पंडितांना व्हावी तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत नाही तर उपवासी पोटी झोप घोड्यावर उडी मारली विसोबानं सज्जन हो गेला तो विसोबा ताड ज्ञानोबारायच्या जवळ गेला ज्ञानोबारायच्या काखेमध्ये जी अडकवलेली झोळी होती त्या विसोबानं हिसकावून घेतली एवढ्यावर विसोबा नाही थांबला झोळीत जे काही 4 घर मागून पसाभर पीठ मिळवलं होतं ते पीठ सगळं जमिनीवर सांडलं मातीवरती ते पीठ टाकलं विसोबानं सज्जन हो एवढ्यावर नाही थांबला विसोबा त्या विसोबानं आपल्या पायातल्या खेटरानं ते सगळं पीठ माती मोल करायला सुरुवात केली ज्या वेळेला विसोबा पीठ माती मोल करत होता माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या सज्जन हो कुणाला सांगावं आपलं दुःख सांगण्यासाठी सुद्धा त्या काळात ज्ञानोबारायांना कोणी नव्हतं सज्जन हो गरीबाचं भाग्य सुद्धा गरीबच असतं विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये भयंकर तो प्रसंग होता चित्र डोळ्यासमोर आला पाहिजे टप 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 ज्ञानोबाराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत तसं दबदबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबारांनी सज्जन होते माती मोल झालेलं पीठ माझ्या ज्ञानोबारांनी आपल्या झोळीमध्ये भरलंय आणि पीठ झोळीमध्ये भरून ज्ञानोबाराय तसंच रडत रडत सिद्ध बेटाच्या दिशेने निघाले मुक्ताईनं पाहिलं दादा नाही माझ्या दादांना तर पीठ आणलं असेल माझ्या दादाला गोड गोड मांडे करून खाऊ दिली मुक्ताई धावत आली सज्जन हो मुक्ताई मनात विचार करत होती आता माझा दादा आला मी गोड मांडे करून खाऊ घालून माझ्या दादाला पण जसं ज्ञानोबाराय जवळ आले ज्ञानोबारायचे पानावलेले डोळे पाहिले मुक्ताईनं सज्जन हो डोळ्यातून पाणी येत आहे ज्ञानोबारायांच्या मुक्ताईनं पाहिलं सज्जन हो धावत आली मुक्ताई कमरेला मिठी मारली कडकडून विचारू लागली दादा अरे दादा का रडतोय दादा तुला शिव्या दिल्यात का कुणी अरे मारलंय का तुला कुणी वाईट बोललंय का दादा सांगणार आहे दादा बोल ना दादा ज्ञानदादा 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 दादा 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 अरे मार
मारले का तुला कुणी शिव्या घातल्यात का सांग ना दादा, बोल ना. अरे कारण तोच दादा, सांगणारे दादा. माझ्या ज्ञानोबराने मुक्ताईला कडकडून मिठी मारली, डोक्यावरून हात फिरवले आणि सांगितलं, अगं मुक्ते, गरीबाचं भाग्य सुद्धा गरीबच असतं मुक्ते. गावात गेलो होतो, 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ घेतलं, बेटाच्या दिशेने निघालो. रस्त्याने येता येता विसोबा भेटला आणि त्या विसोबाने सगळंच्या सगळं पीठ माती मोल केलं ग, माती मोल केलं. माझी 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई सज्जन हो ज्ञानोबारांनी धीर सोडला आणि मुक्ताईने ज्ञानोबारांना धीर देण्याचं काम केलं. दादा, तुमच्यासारख्या महान संतांनी जर दादा असा धीर सोडला तर जगाने कोणाकडे आशेने पाहावं. दादा, तुमच्यासारख्या महान संतांनी जर असा तटीचं दार बंद करून जर बसला दादा, तर या विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ मिळणार नाही. तुमच्यासारख्या संतांनी जर कुटियेचा ताटीचा दरवाजा बंद केला तर या जगाचे सुद्धा ज्ञानाचे दार कायमचे बंद होतील. दादा, दादा, जगाला जरी राज्य भरलं ना दादा, तर संतांनी पाणी व्हायचं असतं. विश्वरागे सरळ धुमाळीमध्ये, पाठमात्रामध्ये, भजनी ठेक्यामध्ये, कीर्तनामध्ये प्रमाण म्हणणं सहज शक्य आहे. पण कसोटी तेव्हा लागते सज्जन हो. 1 मात्रा 8 मात्रेतून 1 मात्रा कट करायची आणि भजनी ठेक्याचं रूपांतर रूपक मध्ये करायचं आणि मग त्याचं प्रमाण द्यायचं. कुठंच भेटणार नाही तुम्हाला अशी माणसं, कुठंच भेटणार नाही, शोधून बी सापडत. वर्णन करावं तेवढं कमी आहे तुमचं, खरंच नाही.
ज्ञानोबारांना माझ्या सज्जन हो चिमुकल्या 5 वर्षाच्या मुक्ताईने धीर दिला. दादा अरे संतांनी जरी त्रास दिला, दुर्जनांनी जरी त्रास दिला दादा, तर संतांना सुखानं पाणी व्हायचं असते दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई माझ्या ज्ञानोबारांना धीर देण्याचं काम त्या काळात केलं सज्जन हो. दादा नको चिंता करू, अरे त्रास जरी दिला तरी काय हरकत आहे दादा. लोकांनी त्रास द्यायचाच असतो, संतांनी तो सहन करायचाच असतो. जा दादा, आहे त्या पिठाची मंडळी तुला करून देते. जा आनंदी गावामध्ये आणि गाडगा घेऊन ये दादा, खापर घेऊन ये. गेले माझे ज्ञानोबाराय सज्जन हो, आनंदी गावामध्ये गेले. प्रत्येक दारादारावर फिरले, पण त्या काळात माझ्या ज्ञानोबारायचं नशिबी फुटकं गाडगा सुद्धा नव्हतं, खापर नाही मिळालं सज्जन हो. त्याचा परिणाम आजही आळंदीमध्ये लोक गाडगे बनवणारी माणसं भोगतात. आळंदीमध्ये जो माणूस गाडग्या बडक्याची भट्टी तयार करतो निर्वंश होतो सज्जन हो, निर्वंश होतो. नाही मिळालं ज्ञानोबारायला फुटकं गाडगे, हिरबुसल्या चेहऱ्याने माझे ज्ञानोबाराय पुन्हा सिद्ध भेटात आले. मुक्ताई हवालदी झाली दादा. आता गाडगं जर नाही तर मला बनवायचं कसं. माझ्या ज्ञानोबाराय मुक्ताईला भेट देतात. अरे मुक्ती नको चिंता करू, तुझा ज्ञान दादा आज तुझ्यात सच्चे मांडे खाणार आहे. अरे दादा मांडव मी बनवायला तयार आहे, पण मांडव भाजायचं कसं. गाडग्याशिवाय मांडव भाजत नाही दादा. नको चिंता करू, मुक्ते तू मांडव बनव, मांडव तयार कर. मुक्ताईला आदेश मिळाला सज्जन हो, मुक्ताईनं मांडव तयार केलं. सुंदर मांडव बनवलंय मुक्ताईनं. विचारते मुक्ताई दादा आता मांडव टाकायचं रे कुठं. ज्ञानोबाराय म्हणतात अगं मुक्ते नको चिंता करू. एका क्षणात माझ्या ज्ञानोबाराने आपले गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही हात समोर ठेवले, पाठीवरती योग अग्नी प्रज्वलित केला सज्जन हो. मुक्ताईनं मंडळ तयार करावं, ज्ञानोबाराच्या पाठीवर टाकावं, क्षणार्धात ते मंडळ भाजून निघावं. जर त्या काळामध्ये त्या दुर्जनांनी माझ्या ज्ञानोबारांना त्रास नसता दिला, जर त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबाराला जर सज्जन हो गाडग्यापासून एका फुटक्या खापरापासून वंचित ठेवलं नसतं, तर माझ्या ज्ञानोबारांचा अलौकिक आविष्कार या जगाला कळाला नसता. आणि नसता कळाला या जगाला की पाठीवर मंडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून. प्रत्येक संतांचं जीवन तपासून पहा, चेक करून पहा. संतांच्या जीवनाकडे मायबाप संत सहजासहजी नाही बनले. संतांचं जीवन सहजासहजी तयार नाही झालं. कुठेही भेटतं का संतत्व. नाही संतपण मिळत हे संत आपल्या डोळ्यासमोर दिसले की सज्जन हो लोकांना असं वाटतं आपण पटकन दर्शन घेतलं पाहिजे. आपलं मस्तक त्या पवित्र चरणावर ताबडतोब झुकवलं पाहिजे असं वाटतं ना, सगळ्यांना वाटतं ना सज्जन हो. कारण त्या संतांचं जीवन हे अलौकिक आहे. पण ते संतत्व काय सहजासहजी मिळालं का त्यांना. या जगात प्रत्येक माणसाला वाटतं, मायबाप सगळ्या माणसांना वाटतं आम्ही मोठं व्हावं आणि सगळं एवढं मोठं व्हावं, सगळ्या जगाने आमची पूजा करावी. प्रत्येकाला वाटतं पण मोठं होणं सोपं काम नाही महाराज. सहजासहजी माणसाला मोठं होता येत नाही. आपल्याकडे मन असते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही सज्जन हो. संतत्व काय सहजासहजी मिळालं का. माझ्या प्रत्येक संतांचं जीवन जर आपण तपासलं ना, तर प्रत्येक संतांच्या जीवनात अनगणित त्रास दिला लोकांनी. एकही संत लोकांच्या त्रासापासून अपवाद नाही, वंचित नाही सज्जन हो. आज जोपर्यंत या जगाची रीत आहे, जोपर्यंत संत जिवंत आहेत, तोपर्यंत लोक डोळे झाक करतात. आपल्या मापामध्ये संतांना मोजण्याचं काम करतात. आपल्या तुलनेमध्ये संतांना लेखण्याचं काम करतात.
संत लोकाचे गुणदोष पाहतात, जिवंत आहे तोपर्यंत. पण एकदा संत निघून गेले ना मायबाप, तर पुन्हा ते भेटत नसतात. ऐका, एक वाक्य लक्ष देऊन ऐका मायबाप. जीवन जगत असताना अन्नाचा कण आणि संताचा क्षण कधी वायाला घालू नका. पुन्हा भेटत नाही सज्जनाव, ते भेटत नाही पुन्हा. सगळं भेटतंय चंद्रामृत सुख सेवनीला दुर्लभ संसारा निमिष दंड भय निमिष दंड चांगला चालू आवाज. आजपासून आवाजाचा बादशाह म्हणून घ्यायला हरकत नाही. पण असं वाटतं कशाला उगाच दुसऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा. म्हणते एक एक अभंग कविता होऊन का होईना 25-25, 30-30 हजार रुपये घ्यायला घेऊ दे ना. आपल्या कुठे खिचतून द्यायचे. सत्संगती दुर्लभ संसारा. या जगात सगळं मिळते. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. 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 परी हे दुर्लभ संत जन. परी हे दुर्लभ संत जन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. परी हे दुर्लभ संत जन. भाग्यवंता जरी भजन भाग्यवंता जरी भजन त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे त्याची सगळं काही मिळतं या जगाच्या बाजारात, पण संतांची भेट शक्य नाही. तात मिले पुण्यमात मिले सुतनात मिले कीर्ती सुखदाई. तात मिले पुण्यमात मिले
क्या बात क्या बात विचारा सज्जन हो सहजासहजी संतत्व नाही मिळालं आणि ऐका काहीतरी जीवनामध्ये मिळवायचं असेल ना जगापेक्षा वेगळं जर काही मिळवायचं असेल तर जगाचा त्रास सहन करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. आपल्या डायरीवर एक वाक्य नोट करून ठेवा सज्जन हो. ज्या दिवशी तुम्ही क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकाल, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल या जगामध्ये आपला वेगळा आणि आगळा ठसा उमटवायचा आहे, त्या दिवसापासून तुम्हाला लोक त्रास द्यायला सुरुवात करतील. गाडी चालवताना गाडीला गतिरोधक आणि प्रगतशील माणसाच्या जीवनामध्ये विरोधक हे भेटतच असतात. शहाण्या माणसाला त्याला डगमगून जायचं नसतं. आपलं काम आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं आणि चालत राहायचं. चाहे कितने भी आए तूफान, कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे माणसाचे मजबूत असावे सज्जन. डरपोक कुलचट माणसाचं काम नाही परमार्थ करणं सुद्धा. डरपोक माणसाचं काम नाही, या भोळ्या लोकांचं काम नाही परमार्थामध्ये अचिव्हमेंट प्राप्त करणं सज्जन हो. सोप्या लोकांचा कोणाचा बी परमार्थ काय, येणाऱ्या आयऱ्या घ्यायला कोणाचा बी परमार्थ आहे का? इथे तुका म्हणे येथे पाहिजे हे राग बाळा संतांच्या जीवनात प्रत्येक संताला त्रास झाला. आणि एक संत या भारताच्या भूमीमध्ये महिला संत होऊन गेली, नाव तिचं मीराबाई. कमी त्रास नाही दिला लोकांनी, जगाने सज्जन होता. अशा घराण्यात जन्माला आली ढाले गुरुजी, अशा घराण्यात जन्माला आली संत महिला सज्जन हो. ज्या घराण्यामध्ये नका एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही अशी परवानगी ज्या घराची होती, अशी शिस्त ज्या घराण्याची होती, नका एवढं अंग सुद्धा उघडं ठेवायचं नाही. राजपूत घराण्यात जन्माला आलेली महिला संत मीरा, पण आपल्या घराण्याच्या मर्यादा परंपरातील वेशीला टांगल्या, पायामध्ये घुंगर बांधले, हातात विना घेतला, तंबोरा घेतला आणि सज्जन हो मीरा भजन करत सुटली. घुंगर घुंगर बांधले नाची रे पग घुंगर बांधले नाची रे पग घुंगर बांधले नाच रे पग घुंघरू बांधे नाच रे. मीरा नाची मीरा
मीरा नाची रे मीरा नाची रे पग घुंघरू बांध नाची रे पग घुंघरू बांध मैं तो अपने नारायण की नारा 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 मैं तो अपने नारायण की हो गई आपकी दासी रे हो गई आपकी दासी रे पग घुंघरू बांधे माझ्या वीरानं पायात डोंगर बांधले घराच्या परंपरा मर्यादा वेशीला टांगल्या चौकात गेली मीरा चौकात संत होते संतांचा मेळा भरलेला होता संतांच्या मेळाव्यामध्ये मीरा गेली मायबाप म्हणतात ताथे या नाचायला लागली अरे ज्या वेळेला माझी संत मीरा नाचत होती लोक म्हणू लागले अरे पागल झाली वेळ लागले या पोरीला लोग कहे मीरा भाई बावर बाप कहे कुलर नासी अरे लोक म्हणाले पागल झाली पोरगी वेळ लागला या पोरीला लोक संतांना पागल म्हणत असतात संतांना त्याचं वाईट वाटत नाही संत म्हणतात इन बिगड़े दिमागों में भरे अमृत के अच्छे हैं हमें पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे हैं देवासाठी पागल हो माणसानं देवासाठी घेऊनी जोग एखादा जर कोणी आपल्याला म्हणत असेल सज्जन हो एखादा जर आपल्याला कोणी म्हणत असेल की अरे काय परमार्थासाठी भजन करताय भरात्रंदिवस सुधरून देण्यात आम्हाला सारखं भजन चाललंय अरे तुम्हाला काही दुसरं सुचतं का नाही येऊन जाऊन देव परमार्थाशिवाय काही तुम्हाला कळतं का नाही दुसरं बी काहीतरी करा सत्तेच काय करता दुसरं बी काही कुस्त्याचे आखाडे का क्रिकेटचे ग्राउंड इथं तयार कर लोक काय म्हणतील सध्या आपल्या डोक्याप्रमाणे संतांना लोक पागल म्हणतात पण मला सांगायचं सज्जन हो ऐका आपण ज्या क्षेत्रामध्ये जीवन जगतो कोणतीही फील्ड आपली असू द्या त्या फील्ड मध्ये जर आपल्याला 100% अचिव्हमेंट जर प्राप्त करायची असेल 100% रिझल्ट जर पाहिजे असेल शेती करत असाल व्यावसायिक असाल परमार्थिक असाल सामाजिक क्षेत्रात काम करत असाल प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला 100% रिझल्ट मिळवायचा असेल तर त्या कामासाठी तुम्हाला पागल बनावं लागेल ज्या दिवशी त्या कामासाठी वेळ लागेल तुम्हाला पागल म्हणतात त्या दिवशी 100% त्याचे फळ तुम्हाला मिळणार मीराला लोकांनी म्हणावं रे पागल झाली मीराने म्हणावं हो झाली दीवानी बन जाऊंगी मस्तानी बन जाऊंगी मैं तो अपने
रामायणातले गीत फार ऐकायला गोड लागतं. काय सुंदर आहे. आणि कीर्तन हे भावपूर्ण असावं सगळं. कोण म्हणतं विनोदच पाहिजे कीर्तनामध्ये झाले. अरे गरज नाही. लोकांचे कान आसुसलेले असतात, तरसलेले असतात परमात्म्याच्या गोड कथा, संतांचे गोड चरित्र ऐकण्यासाठी. हे काय कमी पडलंय का आपल्याला? म्हणून नको त्या भाकड कथा आपण कीर्तनात आणून मांडायला लागलोय. आज काहीतरी सोनं, आज ओरिजिनल लोकांना देण्याची गरज आहे. एवढे लाखो रुपयाचा मंडप आपण इथे टाकतोय. एक एक माणसं सोन्यासारखी, हिऱ्यासारखी माणसं इथं आपण बोलून घेतो. दूर दूर वरून 25-25 हजार रुपये देऊन कीर्तनकार आपण बोलून घेतो. आणि नको त्या संसारातल्या प्रपंचातल्या गप्पा जर आपल्याला इथं ऐकायला मिळत असतील तर काय. फार बोटावर मोजण्यासारखे माणसं सज्जन हो. एक 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 माणूस असा निवडून निवडून खड्या दळणातून खडे काढल्यासारखा असा बाजूला काढून एक एक असा हिरा शोधून काढून आज आपल्या गावामध्ये आणून बसवलाय सज्जन हो या कत्तलवाडीला. आणि खरं सांगू का तुम्हाला, हे जे आता हे माणसं आहेत ना, आता मी तर निघून जाणार आहे. आज मी निघून जाणार आहे. कारण 7 दिवस जर असती कथा असती तर इथं राहिलो असतो मी. रामकथा भाऊ महाराज म्हणजे पुढच्या वर्षी काय अडचण नाही. डोंट वरी. मी आज इथून निघून जाणार आहे. पण एक शब्द तुम्हाला जो सांगून जाईल सज्जन हो, मी जे इथं माणसं सोडून जाणार आहे ना, इथं आणलेले जे माणसं इथं सोडून देणार आहे ना, 8व्या दिवशी काल्याच्या दिवशी ते तुमची सगळी याची कत्तल केल्याशिवाय राहणार नाही. ते लक्षात ठेवा. तुमच्या अंतःकरणातला चीर पाडणारे ते चीर ज्या दिवशी जातील ना, ते सज्जन होतं ढसा ढसा धाय भोकलून काढतात. तुम्ही सज्जन वेळ लावणारे ते माणूस तुमच्या अंतःकरणाला सामान्य नाही. माझ्या संतांच्या जीवनाला कमी त्रास नाही झाला. प्रत्येक संतांना त्रास आणि त्रासात झाला. पण संत मागे हटले नाही सज्जन. लोक त्रास देत असतात, संतांनी तो सहन करायचा असतो. जिथे सज्जन असतात तिथे दुर्जन असतात, जिथे दुर्जन असतात तिथे सज्जन हे असतात. दुर्जन माणसं जास्त आहेत म्हणून सज्जनांनी आपलं काम करायचं सोडून नाही द्यायचं. त्यांनी आपल्या ताकदीनं हिमतीनं आपलं काम करत राहायचं. मागे सरायचं नाही सज्जन हो. किती काय जरी काही झालं तर आज नको नको ते कार्यक्रम, नको नको ते उत्सव जर आपण बघायला गेलो तर भव्य प्रमाणामध्ये करोडो रुपये त्या उत्सवासाठी उधळण होत असते. मग का असू नये सज्जन हो. एखाद्या गावाने, एखाद्या कत्तलवाडी सारख्या गावाने जर लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्रात गाजवणारा सप्ताह केला तर वावग कुठे सज्जन हो. केलाच पाहिजे. कत्तलवाडी गावातल्या श्रीमंत लोकांचे अकाउंट चेक करण्यासाठी महाराष्ट्रातले आणि तेलंगणातले माणसं कुणी येणार नाही. या कत्तलवाडीची श्रीमंती हो, या कत्तलवाडीचे लोक किती श्रीमंत आहेत याचा मेसेज काला झाल्यानंतर पंचक्रोशीला नाही अख्ख्या तेलंगणाला कळणार आहे या सप्ताहाच्या माध्यमातून. आपली आण, आपली बाण आणि आपली शान म्हणजे आपला सप्ताह असला पाहिजे सगळं. का असू नये? का आपण दरिद्री म्हणावं? अरे एखाद्या मुलीचं एखाद्याचं लग्न जर असलं, स्वतःचा एक माणूस भला मोठा मंडप देतो, जीवाचं रान करतो, सगळ्या नातेवाईकांना सैर्यधाऱ्यांना बोलवतो आणि जीवाचं रान करून सज्जन हो लखलखाट तो बोलवतो. हे तर सगळं आपल्या गावकऱ्याचा उत्सव आहे. तो किती भव्य असला पाहिजे. गावकऱ्याचा उत्सव किती भव्य प्रमाणात असला पाहिजे. पंचक्रोशीला जर बघायचं असेल तर कत्तलवाडीमध्ये या. इथे आल्यानंतर दिसेल हा स्वरूप किती भव्य या सप्ताहाचं सज्जन. तुम्हाला तिथं बसून कळणार नाही. इथे येऊन उभं राहिल्यानंतर कळते काय भव्यता आहे सज्जन हो. आणि म्हणून जीवनामध्ये लोकांनी कितीही त्रास देऊ द्या, जिथं संत असतात तिथं, जिथं सज्जन असतात तिथं दुर्जन असतात, दुर्जन असतात तिथं सज्जन असतात. लोकांनी किती काही म्हणू द्या, आपलं काम करायचं सोडायचं नाही. पंच कमिटी मंडळ करायचं नाही. कुणी जर तुम्हाला म्हटलं का एवढा पैसा कशाला खर्च करायला लागले, त्यांना म्हणा या वर्षी तर ये तो सिर्फ टेलर है, अगले साल में पूरा पिक्चर दिखेगा. झलक असली पाहिजे, मेरी झलक सबसे अलग. का सुने सज्जन हो. अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पत्रिका दिसते ना तुम्हाला, ही पत्रिका आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकते सध्या.
मीडियाच्या माध्यमातून, सोशल साईटच्या माध्यमातून आज थोडस निसर्गाने आपल्याला पाहिजे तेवढी साथ नाही दिल्यामुळं मला वाटतं मंडपामध्ये गर्दी जरा कमी आहे. आणि दुसरं एक कारण आहे, धोंडोपंत दादा, दुसरं एक कारण आहे, या परिसराला शिवानंद शास्त्री कोण आहे हे आतापर्यंत माहितीच नव्हतं. आता माहिती होणार आहे इथून पुढे. गावागावात जाणारे शिवानंद शास्त्री, खरं सांगतो राहिले गुरुजी. बघा टाळ्या वाजल्या. का सुनाय सज्जन हो, ओरिजिनॅलिटी माझं प्रामाणिक माझा हेतू एवढाच आहे. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. अरे एकट्या कत्तलवाडीतच नाही तर अख्ख्या कामारेड्डी जिल्ह्यातल्या गावागावात एवढे सत्य झाले पाहिजे. हे वैभव आहे सध्या ना हो आपलं. लोकांनी किती काही म्हणू द्या, मागे सरू नका. लोक वाईट बोलणारे असतात आणि चांगले बी असतात. अरे अयोध्या सगळीच्या सगळी चांगली होती, अख्खी अयोध्या सज्जनाची नगरी आहे. पण एक दुर्जन तिथं बी होता ना. लंका संपूर्ण दुर्जनाची नगरी आहे, पण एक सज्जन तिथे सुद्धा होता. हनुमंतराय जेव्हा गेले, जानकी मातेचा शोध घेत घेत हनुमंतराय गेले, जाऊन पाहिलं प्रत्येक राक्षसाच्या घराघरामध्ये जाऊन पाहिलं. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा मंदिर माही अति विचित्र कही नाही, अति विचित्र कही नाही. अरे भावे कपुनी कथावा, भावे कपुनी कथावा, हरि मंदिर कहते कमरावा. हनुमंतराय गेले, जाऊन पाहिलं लंकेमध्ये सगळीकडे. काय पाहिलं? मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, अगणित योधा. हनुमंतरायने माझ्या लंकेत मंदिर पाहिले, मंदिर लंकेत पाहिले सज्जन हो. काही लोक म्हणतील खरंच लंकेत मंदिर होते. लंकेत राक्षसाची नगरी लंका, पण एक मंदिर होतं माझ्या, अत्यंत भव्य मंदिर होतं. ते राजा रावणानं बनवलेलं होतं. तो राजा रावण आपल्या जीवनातला 3 घंट्याचा वेळ स्वतंत्र बाजूला काढत होता. रोज आखाडा भरलेला होता, आखाडा परिषद होती, आखाडा होता. रावणाचा सज्जन स्वर्गातले लोक बोलवायचा, वाजवणारे. इथे जसे हे सगळे वाद गाणारे आणि ते वाजवणारे जसे एक से बढ़कर एक आहेत, तसे रावणाच्या मैफिलीमध्ये आपली कला सादर करण्यासाठी एक एक हिरा यायचा सज्जन. रंभादिक सूर्य नारी नवीना सकल संसार कला प्रवीणा. रंभादिक सूर्य नारी नवीना सकल संसार कला प्रवीणा. रही गान बहुतान तरंगा, रही गान बहुतान तरंगा. गोविंद की जय माती गोविंद की जय. हे रंभादिक सूर्य नारी नवीना सकल संसार कला प्रवीणा. रही गान बहुतान ऐकायला लई गोड लागत आहे रवी महाराज. पण घड्याळाचं असं मला वाटतं मुंडकं धरावं घड्याळाचं, असं मागं फिरव तिला. करावं काय, हातात नाही, सगळं हातात घेता येते पण ते काटाच हातात येत नाही. लई रुतो तो काटा. हनुमंतराय पाहतात रावणाच्या सभेमध्ये एक मंदिर आहे सज्जन हो. ते मंदिर भव्य शंकराचं मंदिर आहे. रावणासारखा महान शिवभक्त कोणी नाही सज्जन हो. एकमेव शिवभक्त जर कोण असेल तर राजा रावण आहे. मैफिल तयार व्हायची, नृत्य करणारे नृत्य करायचे, नाचणारे नाचायचे, गायन करणारे गायन करायचे, वेगवेगळ्या रागामध्ये गायन करायचे. गायन सुरू व्हायचं, मैफिल रंग भरायचा. आणि रंग भरले की राजा रावणाला नाचत 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 शिवलिंगाच्या जवळ जायचं. आपल्याच हातात तलवार घ्यायची. 10 मस्तकातलं एक मस्तक रावणानं तोडून टाकायचं. मस्तक पूर्ण तोडून नाही टाकायचा.
नुसती मानेची नस एक शिर ठेवायची आणि त्या शिरेची तार करायची आणि त्याचं तार करून त्याचा तंबुरा बनवायचा आणि भजन करायचं. तनके तंबुरे में दो सासों के तार बोली राम सिया राम राम जय राधे श्याम. रावणाने भजन करायचं सज्जन हो आणि महादेव विश्वनाथ प्रगट व्हायचा. कैलासवाला बाबा त्या शिवलिंगातून बाहेर यायचा. शंकराने तो डमरूचा आवाज काढायचा. राजा रावणाने आपल्या हातामध्ये नोट घ्यायची, हातात आपल्या डायरी घ्यायची, डमरूतून निघणारे शब्द रावणाने लिहून काढायचे, नोट करून टाकायचे. कसे होते शब्द? ज्या शब्दावर डमरू वाजून माझ्या महादेवाने तांडव नृत्य केलं सज्जन, आणि ज्या तांडव नृत्यामुळे जगातल्या सगळ्या भाषांचा जन्म झाला ते शिवतांडव. सगळ्यांनी हात वर करा. भगवादाचा मानचा आवाज वाढवा. एक साथ सगळ्यांनी टाळी वाजवायची. एक साथ. महादेवाने डमरू वाजवला सज्जन. महादेव भगवान भोलेनाथ प्रगट व्हायचे त्या राजा रावणाच्या. ऐका
जिथे सज्जन असतात तिथे दुर्जन असतो, जिथे दुर्जन असतात तिथे सज्जन असतात. आम्हाला त्या दुर्जनाचं काही घेणं देणं नाही महाराज. आम्हाला पाहिजे संत, ज्यांच्याकडे पाहून ज्यांच्या चरणावर आमचं जीवन आम्हाला समर्पित करायचंय. अशा साधूची जर आमच्या जीवनात भेट झाली, ते साधू जर आम्हाला भेटले तर महाराज आम्ही कसं ओळखायचे? काय लक्षण आहे त्यांचं? चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, अरे बापरे, जोरदार 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 पाहिजे, जोरदार आहे का?
काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व आहे भरत महाराज. वो शहर शहर नहीं है जहां, वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. चंदनाचे हात पायही चंदन परेसा नाही हिन कोणी अंग. काय विशेष चंदनाची का उपमा दिली ऐका. तुकोबाराय म्हणतात त्या चंदनाच्या ठिकाणी जे गुण आहेत ते संताच्या ठिकाणी चंदनाचा पहिला गुण आपल्या सानिध्यात येणाऱ्या झाडाला ते चंदन बनवतं. संत सुद्धा आपणा सारी करे ते तात्काळ. दुसरा गुण चंदन स्वतः झिजतं जगाला सुगंध देतं. संत सुद्धा तेच करतात. देह कष्टविती परोपरीचा सुगंध जगाला देतात. तिसरा चंदनाचा महत्वपूर्ण गुण जे 52 कशी चंदन मी सुरुवातीला सांगितलं. एक चंदनाचा एक थेंब तेलाच्या उकळत्या कढईमध्ये जर टाकला तर संपूर्ण कढईतल्या तेलाला थंड करण्याची ताकद एकाच थेंबात आहे चंदनाची. संसाराच्या तापाने तप्त झालेल्या जीवाला कितीही तप्त झालेला असला की त्याच्या जीवाला थंडावा प्राप्त करण्यासाठी संतांचा एक शब्द कामाई. एका शब्दाने सर्व जीवन शांत होतं माणसाचं. म्हणून चंदनासारखं जीवन आहे. पण चंदनाच्या ठिकाणी अवगुण सुद्धा दिसले. चंदनाच्या झाडावर विषारी साप राहतात आणि चंदन हे सगळ्या झाडांना चंदन करतं पण बांबूला चंदन करीत नाही. बांबू हुकला चंदनाच्या लिस्ट मधून बांबू हुकला पण संतांनी बांबूला बी नाही सोडलं. त्याला सुद्धा पूजनीय केलं. आरामने पंढरीची वारी करणारे निष्ठावंत वारकरी खांद्यावर पताका घेऊन पंढरीला जातात. रोज पताकेची पूजा करतात. काठीची का कापडाची कशाची असते ती बांबूची वेळूची. त्या वेळूला सुद्धा पूजनीय बनवलं. पूजा करतात वारकरी त्याची. म्हणून सज्जनांनो चंदनाची उपमा कमी वाटली. परिसा नाही न कवनी अंग. परीस लोखंडाचं सोनं करतो. लोखंडाच्या जीवनाचं सोनं होतं. परिसाचा स्पर्श झाला की संताचा स्पर्श झाल्यानंतर जिवंत असणाऱ्या लोकांचं सोनं होईल यात नवल नाही. दगडाच्या जीवनाचं सोनं झालं. रेड्याचं सोनं झालं. रेड्याचं तर सोनं झालं पण दगडाचं सुद्धा झालं. मायबाप या जगाच्या इतिहासामध्ये एकमेव मंदिर आहे फक्त. बाकी सगळे लाखो मंदिर देवासाठी आहे पण एक मंदिर आहे फक्त जगाच्या इतिहासात दगडासाठी बांधलेलं आहे. ते नेवाशाला आहे नगर जिल्ह्यामध्ये. दगडासाठी बांधलेलं आहे. का बांधलं? कारण त्या दगडाला माझ्या ज्ञानोबारांनी पाठ लावली. पाठ म्हणून तो दगड पवित्र झाला. सोनं झालं त्याचं. महाराज म्हणतात परीस लोखंडाचं सोनं करतो पण खापरा परीस काय करी. खापराचं सोनं नाही करीत. ती उपमा कमी वाटली. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दीपा नाही पोटी अंधकार. दीपा नाही पाठी Oh
तुका म्हणे तसा सजनापासून तुका म्हणे तसा
विक्रमचा असं 1 वर्ष एवढं ताकदीचं वादन आणि एवढ्या ताकदीचं गाणं ऐकायचं ना. पुण्यामध्ये जर गेला सवय गंधर्वाला तर नुसतं आतमध्ये एंट्री करत असताना आतमध्ये प्रवेश घेताना 1000 रुपयापासून वरच तिकीट आहे. सगळ्यात कमी तिकीट म्हणजे 1000 रुपये फुकट मध्ये ऐकायला मिळते. फक्त आपण टाळीच वाजवायची यांच्यासाठी जोरदार नॉनस्टॉप टाळी पाहिजे, नॉनस्टॉप ताकदीनं असं. याच्यापेक्षा मोठा सन्मान आपण यांना काय देऊ शकत नाही बघा. कारण पैशाने हे वजनदार माणसं मोजल्या जाऊ शकणार नाही. भाग्यवान आहात तुम्ही सर्व कत्तलवाडी आणि परिसरातील सर्व भक्त भाविक. ही मैफिल आणि हा सुंदर या मैफिलीचा नजराना 7 दिवस आपण उपभोगणार आहात. हो खरोखर भाग्यवान आहात तुम्ही सगळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ. मनस्वी सगळ्यांना पुनश्च एकदा या कत्तलवाडी ग्रामस्थांना मनस्वी धन्यवाद देतो. आपण खरोखर आपल्या नियोजनाला आणि आपल्या आयोजनाला खरोखर मनस्वी धन्यवाद खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवा ग्रामस्थांसाठी. जोरदार 500 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो. 500 किलोमीटर मध्ये मध्ये रस्ते भयंकर खराब होते काही काही ठिकाणी. इथे येईपर्यंत गाडीतून नीट उतरता येत नव्हतं. पण खरं सांगू माय बाप, एवढं थकलेलो असताना सुद्धा माझ्या आवाजावरून तुम्हाला वाटत असेल रोज 2-2 कीर्तन 400-500 किलोमीटरचा प्रवास. पण तरी सुद्धा प्रामाणिकपणाने सांगतो मलाच कळलं नाही इथे माझ्या आवाजाला झालं काय. एवढा आवाज माझा चालेल याची गॅरंटी सुद्धा नव्हती. पण त्याचं सगळं कारण आहे तुम्ही सगळं एवढं सुंदर बनवलेलं आयोजन. किती वर्णन करावं तेवढं कमी आहे. सध्या आज तरी 2रा दिवस आहे. मला वाटत होतं 7व्या नाही तर 8व्या दिवशी मी आज हे सगळा नजारा पाहायला पाहिजे होतो. पण आता पुढच्या वर्षी ठीक आहे. महाराज म्हणते अगोदरच ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून ठेवले. आपलं असंच असते. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं कीर्तन आहे बघा तुम्ही बाकी काही देत नाही आमच्यासाठी. फक्त वेळ महत्वाचा आहे. तुमचा वेळ महत्वाचा आहे. पिक्चरच्या थिएटर मध्ये गेलो पिक्चर रंगला आपण म्हणतो का नाही राहतात लय टाइम झालाय म्हणतो का बसतोच ना मांडी घालून. आपल्याला हेच करायचं. ही मैफिल पुन्हा पुन्हा नाही सुद्धा ना पुन्हा पुन्हा नाही. म्हणून आलियाला गंगा वाहत आता या कत्तलवाडी गावामध्ये हो परिपूर्णपणे आनंद लुटा आणि परिपूर्णपणे स्नान करून घ्या. ज्ञानेश्वर एवढा वेळ आपण दिलेला कीर्तनाची मर्यादा ओलांडायची नाही. कोणीही उठायचं नाही. कसा घालेल पुंडलिक झाल्याशिवाय आपली जागा कोणी सोडायची नाही. या ठिकाणी अत्यंत सुंदर हे नियोजन आहे. आदरणीय ढाले गुरुजी, आदरणीय रवीजी महाराज पवार गुरुजी, आदरणीय भरत अण्णा पठाडे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, त्याचबरोबर इकडे आमच्या आळंदीचं भूषण वैभव व्यंकटजी महाराज फड, वाल्मिकजी महाराज नलवडे, माझे परमस्नेही खंडाळकर गुरुजीकडे ज्यांचं गाणं चालू आहे, आमच्या ढाले गुरुजींचे गुरुबंधू, हे सगळे वैष्णव या ठिकाणी आणलेत. या ठिकाणी या परिसरातील सर्व विद्वत जन
गुणा गुणीजन मंडळी एक एकाहुनी बळी रे. खरोखर तुम्हा सगळ्यांना मनस्वी विनम्र भावे वंदन करतो आणि या सगळ्यांची मेळविली मांदी वैष्णवांची. ज्यांनी मिळवलेली अशा धोंडोपंत दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. वा, खरोखर झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. वंदनीय महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवत चरणावर समर्पित करतो. आपल्या या परिसरातील सर्व संत महंतांच्या चरणावर समर्पित करतो. आपला हा भाग देगलूर घराणा असेल, कंधारकर घराणा असेल, मायबाप आजही माझं अंतकरण भरून येते तुम्हाला सांगण्यासाठी. आज शिवानंद शास्त्री म्हणून आज या व्यासपीठावर बोलून 3 तास जर तुमच्या मनाला आनंद देत असेल तरी कोणाची कृपा असेल तर फक्त आणि फक्त कंधारकर गुरुजींची कृपा आहे. शंकरराव महाराज कंधारकर. त्याचं कारण आहे फार लहान होतो, काय वाचिता येत नव्हतं, काय नव्हतं, पण पोहे खायला मिळतात नाश्त्याला म्हणून पारायणाला जाऊन बसायचं. जुनी एक ज्ञानेश्वरी होती, जुनी ज्ञानेश्वरी मायबाप, ती अशी मोडली तर पानाचा असा लाकडासारखा तुकडा पडायचा. अशी एवढी जुनी ती त्यांची ज्ञानेश्वरी. एका एका ओवीचा अर्थ 3-3 पानाचा. आजही माझ्याकडे ती ज्ञानेश्वरी जपून ठेवली आहे. आळंदीमध्ये अशी रोज पूजा करायचो महाराज, मी तिची रोज पूजा करायचो. आज जे काही आहे ना फक्त त्याच्यावरच एकच फक्त वाचता वाचता त्या एवढं फास्टमध्ये तर स्पीडमध्ये वाचता येत नव्हतं. पारायण झालं आपलं मंदिरात जायचं, ती ज्ञानेश्वरी उघडायची, वाचता वाचता एक ओवी मला त्या उपमन्यूच्या चरित्राची मी वाचली होती, ध्रुव बाळाची. हे चरित्र ऐकलं, वाचलं महाराज, लक्ष देऊन दमाने वाचलं आणि जीवनावर एवढा आमूलाग्र बदल झाला सज्जन हो. आज जे काही संबंध महाराष्ट्रामध्ये रामकथा असेल, भागवत कथा असेल, शिवकथा असेल, कीर्तन असतील, आज तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने विशेष एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल सज्जन हो. नुसत्या महाराष्ट्रातच नाही, नुसत्या तेलंगणातच नाही, तर भारतातले जेवढे राज्य आहेत एवढंच नाही तर सगळ्या जगातल्या 192 देशामध्ये लाईव्ह दिसत असणाऱ्या आस्थानी संस्कार चॅनलमध्ये पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये संस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं लाईव्ह कथा होणार आहे. श्रीधाम वृंदावनामध्ये हिंदीमध्ये होणारे वारकरी संप्रदायाचं आजपर्यंत एकही वक्ता तिथे हिंदी कथा करण्यासाठी गेलेला नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद माझ्यासोबत असावेत अशी एक माफक अपेक्षा करतो. जाता जाता आंखों के सितारे रोशन रखना, क्योंकि रात बहुत देर तक होगी. मुसाफिर है हम और मुसाफिर हो तुम, न जाने फिर किस मोड़ पर मुलाकात होगी. कळस हंगरगाय गावकरी म्हणतील व तसंच द्रुपदाची सेवा औरंगाबाद यांनी असं म्हणतील. हंगरगा तुका मने तैसा, तुका मने तैसा, सजना पासनी, तुका मने तैसा. तुका मने तैसा, तुका मने तैसा, तुका मने तैसा, सजना पासनी, तुका मने तैसा, मेरे तैसा, तुका मेरे तैसा.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कल जिल्हा कामारेड्डी